ओम गणपतये नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः दैवी सदा वन्ति सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। एकदा प्रेमाने म्हणा जय गजानन, आनंदाने म्हणा, इंगोले साहेबांच्या घरी म्हणा, ब्रह्म मुहूर्तावर म्हणा, अधिक मासामध्ये म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा जय गजानन। आजचा हा पवित्र दिवस एक छोटस संकीर्तन करूया। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। वृक्ष राहते बघा, ज्याला आपण झाड म्हणतो। झाड कधी वृक्ष पक्षाला म्हणतो का तुम्ही माझ्याकडे या आणि माझ्या फांदीवर बसा? पक्षी आपोआप त्या झाडावर येतात आणि त्या फांदीवर बसतात। कारण त्या वृक्षाजवळ झाडाजवळ सावली आहे, त्या वृक्षाजवळ शांती आहे, त्या वृक्षाजवळ फळ आहे, त्या वृक्षाजवळ बी आहे, त्या वृक्षाजवळ साल आहे ज्याचं औषध बनते। म्हणून आपोआप पक्षी त्या झाडाच्या फांदीवर येतात। तसंच आपला बघा, आपल्याला आता बदलावं लागेल, स्वभाव बदलावा लागेल। आता हे जमणार नाही। आता आपण महाराजांच्या चरणी आलेलो आहोत। जर तुम्हाला वृक्षासारखं बनायचं आहे, तुमच्याजवळ लोक आकर्षित होतील, तुमच्या आजूबाजूला जमा होतील, असं जर तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला जर मानसिक शांती पाहिजे असेल तर फक्त महाराजांचे चरण आहे। दुसऱ्या कोणत्या जागी तुम्हाला मानसिक शांती मिळू शकत नाही। पैसा असला म्हणून सगळं काय आहे असं कधीच होत नाही। आणि दुसऱ्याशी तुलना करा, बंद करा। तुम्हाला आतापासूनच एकदम डोकं थंड थंड वाटेल। गडबड कुठं आता आहे की आपण रस्त्याने जात असताना चुपचाप जातो का? ती बिल्डिंग पाहिली, ती बिल्डिंग पाहिली, ती गाडी पाहिली, ती कार पाहिली आणि मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते, जल निर्माण होते। स्वतःचं सुख विसरून जातो आणि दुसऱ्याचं सुख बघून दुखी होतो। बस इथंच गडबड आहे। तुम्ही जसे आहात तसे खूप छान आहात, वन पीस। तुम्हाला जे देवाने पाठवलेलं आहे, तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये काहीतरी खास आहे।
म्हणून तुम्हाला देवाने या जगामध्ये पाठविलेलं आहे. म्हणून स्वतःला कमी समजायचं नाही. आपण बिलकुल छान आहोत, बिलकुल श्रेष्ठ आहोत. कारण आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव चालत आहे. याच्यापेक्षा दुसरी संपत्ती तुमच्याजवळ कोणतीच नाही. गण गण गणात बोते हा जप आपल्या जिभेवर चालणं म्हणजे हा सर्वात मोठा आपला पैसा, सर्वात मोठी प्रॉपर्टी आहे, सर्वात मोठी इस्टेट आहे. कधी कधी तुम्हाला वाटतं, आता गोपाळ आणि राजश्रीला कधी कधी वाटते की कसं जादू सारखं झालं, चमत्कार झाला, अरे सुनबाई चांगली आली, मुलगी चांगल्या घरी गेली. हे सर्व महाराज घडवतात. आपल्या हातामध्ये काहीच नाही. सर्व तिथून बरोबर ते नियंत्रण होत असते. फक्त आपली नम्रता पाहिजे की महाराज तुम्ही आहात ना, सगळं सामावून घ्या, आम्हाला काय करायचं आहे. तुम्ही इतक्या पहाटे उठून आले का? आपोआप तुमच्या यांनी आले का? तुमच्या प्रयत्नाने आले का? त्यांनी तुम्हाला उठवलं. अरे उठ बेटा, अधिक मास आहे, चल इंगोल्याच्या घरी जायचं, ब्रह्ममुहूर्त पारायण आहे, पोथी वाचायची आहे, अध्याय वाचायचा आहे. म्हणून या लाख लोकांमध्ये तुम्ही लोक आले. बोला जय गजानन. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपलं मन जे आहे ते शांत ठेवा. आणि त्याकरिता तुम्हाला एकटं राहायची गरज आहे. जेवढे 4 लोकांमध्ये राहाल तेवढं तुमचं डोकं खराब होईल. एकट्यापणाची सवय लावा. एकटे फिरायला निघून जा. सकाळी निघा, संध्याकाळी निघा. त्याच्यापेक्षा शरीरही चांगलं राहील. आणि डोकं जे आहे स्वतःच्या बाबतीत तर विचार करा. स्वतःचा विचार करतच नाही. हे झालं, ते झालं, माझी मुलं, माझं हे, माझं ते करता करता असेच मरून जातात. अरे महाराजांनी म्हटलेलं आहे, सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर. या शरीराला सांभाळा, याच्याकडे लक्ष द्या. कारण हे आपल्यालाच भोगावं लागते. किती प्रिय पत्नी असली, किती प्रिय नवरा असला तरी तो दवाखान्यामध्ये आयसीयूच्या बेडमध्ये ती असल्यानंतर फक्त दुरून टुकूर टुकूर पाहत राहतो. तिच्या मनामध्ये, शरीरामध्ये घुसू शकत नाही. ज्याचं दुःख त्यालाच भोगावायचं आहे. म्हणून या शरीराला सांभाळा आणि याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. आणि हे केव्हा होईल? जेव्हा तुमचं मन शांत राहील, हे डोकं शांत राहील, या मुखामध्ये महाराजांचं कीर्तन राहील, महाराजांचं महामंत्र राहील, तेव्हा सगळं काही ठीक राहील. रामदासी बाळापूरचे समर्थ रामदासांचे भक्त दरवर्षी सज्जनगडला जात होते. पायी नवरा बायको भिक्षा मागत होते आणि त्याच्या भरोश्यावर तिथपर्यंत जात होते. आता समर्थ रामदास स्वामी जवळ हात जोडून म्हणायला लागले समाधीजवळ, महाराज आता काही येणं होत नाही, शरीर थकलं, आता 60 वर्षाचं वय झालं, कुठं पायी येऊ मी आता. आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि झोपायला गेले. सज्जनगडला जेव्हा त्या रूम मध्ये झोपायला गेले तर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की अरे तू अशा कशाला दुखी होतोस, नको येऊ पुढच्या वर्षी, तुझ्या घरी मी दर्शन द्यायला येईल. काय म्हणतात रामदास स्वामी, मी तुझ्या घरी दर्शन यायला येईल, पुढच्या वर्षी माझा उत्सव छानपैकी दासनवमीचा उत्सव साजरा कर, मी अवश्य येईन. आता प्रसन्न झाले आणि बाळकृष्ण रामदासी आपल्या घरी त्यांनी आता दुसरं वर्ष आलं, तयारी केली, पूर्ण लोक आले. प्रभू श्री रामचंद्रजींचा अभिषेक सुरू होता. तितक्यामध्ये आपले महाराज महाराज आपले का लहरी आहे, जशी मनामध्ये लहर आले तिकडे निघून गेले. बाळापूरला याच्या घरी दरवाजावर आले आपले महाराज. सर्व लोक आनंदी झाले, अरे महाराज आले आपल्या घरी, महाराज आले आपल्या घरी, शेगावरून आले, शेगावरून आले. आणि याला रामदासीला येऊन म्हणतात की बघा तुमच्या घरी शेगावचे महासंत गजानन महाराज आलेल्या, दरवाजावर उभे, लवकर जा, त्यांचं स्वागत करा. आता बसल्या बसल्या काय म्हणतो अभिषेक सुरू असताना की ते सर्व ठीक आहे, महाराज आले, त्यांचं स्वागत आहे, परंतु मी वाट बघत आहे माझ्या समर्थ रामदास स्वामीची. आणि दर्शन करायला निघाला. गेल्यानंतर काय बघतो की त्यांनी डोळे बंद केले, जसे आपण बंद करतो देवाचं ध्यान करताना. त्यांनी डोळे बंद केले, डोळे उघडले तर काय बघतो की दरवाजावर गजानन महाराज नाही, समर्थ रामदास स्वामी उभे आहे. तशाच टिळा लावलेला, तशाच जटा आहे, तशीच लंगोटी आहे, हातामध्ये कमंडलू आहे. हा आश्चर्यचकित झाला. हे लोक तर म्हणत होते की गजानन महाराज येणार आहे आणि इथं तर माझे समर्थ रामदास स्वामी म्हटणार आलेले आहे, ज्यांनी मला वचन दिलं होतं. पुन्हा डोळे बंद केले, डोळे उघडले तर आपले महाराज दिसले. अरे तो भ्रमित झाला एकदम. आणि पुन्हा डोळे बंद केले, पुन्हा डोळे उघडले तर समर्थ रामदास स्वामी दिसले. आता मात्र गजानन महाराजांच्या पाया पडला आणि त्यांना घेऊन आला, महाराजांची पूजा केली. रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे अशा वेळेस रामदास स्वामी गजानन महाराजांजवळ बसून आहे आणि म्हणतो, महाराज आजच्या दिवस थांबा, मी तुम्हाला 2 रूपामध्ये बघितलं आहे, एक तुमचं रूप आणि दुसरं समर्थ रामदास स्वामी माझे जे सद्गुरू आहेत त्यांचं रूप.
तुम्ही इथं थांबा. तर गजानन महाराज म्हणतात आपले महाराज की अरे लेका, शरीररूपी वस्त्राला किंमत देतो आणि आत्म्याला विसरतो. अरे मी आणि समर्थ रामदास स्वामी दोघं एकच आहे, तू काळजी करू नको. तर याने म्हटलं की हो महाराज, मला पहाटे स्वप्नामध्ये माझे समर्थ रामदास स्वामी आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की मी आणि गजानन महाराज शेगावचा आम्ही दोन्ही एकच आहे, अंतर बिलकुल नाही. असे आपले महाराज. बोला जय गजानन. अधिक मास सुरू आहे. मस्त उन्हामध्ये अधिक मास आला, खूप कडक ऊन आहे. कसे हात भाजत आहे उन्हामध्ये निघाल्यानंतर, त्यामुळे कार्यक्रम कमी होत आहे. तर आमचे कार्यक्रम एकदा पहाटे होते नाही तर रात्री होतात, दुपारी बिलकुल कोणी बोलवत नाही प्रवचनाकरिता. हा अधिक मास म्हणजे काय आणि 3 वर्षात एकदा काय येतो, थोडं लक्षपूर्वक ऐका, पुष्कळ जणांना माहित नाही. चंद्राची गती आणि सूर्याची गती यामध्ये अंतर पडते, कारण चंद्राचा क्षय होत राहतो 15 दिवस. 365 दिवसामध्ये सूर्य आपलं काम करतो, तर तेच काम करायला चंद्राला 354 दिवस लागतात, म्हणजे 11 दिवस कमी. हा डिफरन्स जो आहे 3 वर्षामध्ये किती झाला, 11 त्रिक 33 दिवसाचा झाला. आधी ती पूर्ण करण्याकरिता ज्योतिष्य शास्त्रांनी ते तिथी बरोबर जुळवाजुळव करण्याकरिता 1 महिना त्यांना जास्त द्यावा लागतो. म्हणून 3ऱ्या वर्षी अधिक मास येतो, म्हणजे 1 महिना जास्त, 12 महिन्याच्या जागी 13 महिने. प्रत्येक सण हा आपला एक एक महिना पुढे जातो. हा ज्येष्ठ मासातच येतो असं नाही. ज्येष्ठ येऊ शकतो, आषाढ येऊ शकतो, कार्तिक येऊ शकतो, कोणते अधिक मास राहू शकतो, परंतु 3 वर्षाच्या अंतराने येतो, ती भरपाई पुरी करण्याकरिता 33 दिवसाची. तर या अधिक मासामध्ये 33ला काय महत्व आहे, तर हेच महत्व आहे. तुम्हाला जर दान धर्म करायचा आहे, तुम्ही ऐकलं असेल, मोबाईलवर बघितलं असेल की या अधिक मासामध्ये दान धर्म केल्याचं 1000 पटीनं जास्त पुण्य मिळते. जसं इंगोलेत आहे ना, आज ब्रह्ममुहूर्त पारायण केलं, तर या पारायणाचं यांना 1000 पट म्हणजे गुणीला 1000 इतकं पुण्य मिळालेलं आहे. तर आपण 33 वस्तू दान धर्म करू शकतो. दीप दान करायचा आहे, समजा दिवा, याचं खूप मोठं महत्व आहे. कणकेचा असो, मातीचा असो की सोन्या चांदीचा असो, कशाचाही असो, दीपदान करताना मंदिरामध्ये किंवा तुमच्या घराच्या बाहेर 33च दिवे पाहिजे. तुम्हाला इच्छा झाली की मला आज पेढा वाटायचा आहे, अधिक मास सुरू आहे, पुरुषोत्तम मास सुरू आहे, तर 33 पेढे वाटावं लागेल. रेवडी वाटायचे तर 33 रेवडी वाटावे लागेल. बिस्किट वाटायचे पार्लेचे तर 33च बिस्किट पाहिजे. तितके आपल्याला दान धर्म करावयाचा आहे. आता अधिक मासला पुरुषोत्तम नाव न कसं पडलं? अधिक मास एकदा खिन्न होऊन बसलेला होता की मला कोणी विचारतच नाही, मला मळमास म्हणतात, कारण माझ्या या मी अधिक आहे, एक्स्ट्रा आहे. माझ्या या अधिक मासामध्ये लग्न कार्य होत नाही, वास्तुशांती होत नाही, चांगले कर्म होत नाही, म्हणून मला लोक तुच्छ समजतात. असा उदास आणि मलिन बसून होता. तिकडून नारदजी येत होते, नारायण नारायण नारायण. नारदजीने म्हटलं, अरे अधिक मास तू उदास का आहे? तर त्यांनी म्हटलं, नारदजी मला खूप वाईट वाटतो, मला सर्व तिरस्कार करतात, सर्वांचं पूजन करतात आणि मला कोणी मानतच नाही, कारण मला अशुभ मानतात, चांगले कार्य माझ्या या 1 महिन्यामध्ये होत नाही. तर त्यांनी म्हटलं की चला आपण विष्णू भगवंताजवळ जाऊ. विष्णू तर भगवंताजवळ दोघंही गेले आणि प्रणाम केला. तर विष्णू भगवंतांनी म्हटलं की अधिक मास तुझं म्हणणं सर्व बरोबर आहे, परंतु तुझी मी आता किंमत वाढवतो. त्याकरिता तुला इथून, तुला आणि नारदजीला गोलोक धाम मध्ये जावयाचं आहे, जसं जिथं कृष्ण आणि राधाजी वास्तव्यास आहे तिथं तुम्ही दोघे जा. तिथं गेले, प्रणाम केला. कृष्ण भगवंत आनंदी झाले आणि म्हणायला लागले, अधिक मास तू खिन्न होऊ नको. अरे आजपासून तुला मी माझं नाव देतो. माझं नाव काय आहे? पुरुषोत्तम. माझं नाव देतो पुरुषोत्तम मास. आणि आजपासून तुझी इतकी किंमत राहील की या 12 महिन्यापेक्षा तुला सर्वात जास्त श्रेष्ठ मानतील. तुझ्या या अधिक मासामध्ये तीर्थयात्रा करणाऱ्याला 1000 पटीचं पुण्य मिळेल, गंगा स्नान करणाऱ्याला 1000 पटीचं पुण्य मिळेल, या महिन्यामध्ये दान धर्म करणाऱ्याला खूप 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 पुण्य मिळेल. भगवंताचं नाव तुम्ही गणगणगणामध्ये एकदा घेतलं तरी 1000दा घेतल्यासारखं झालेलं आहे. म्हणून या पुरुषोत्तम मासाला खूप 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 महत्व आहे. बोला जय गजानन. आता प्रवचन फक्त 3 ते 4 मिनिटाचं, आणि हा प्रसंग तुम्हाला मी असा सांगत आहे की या ठिकाणी इतके लोक बसलेले आहे, कोणालाच माहित नाही, म्हणून मी आवर्जून सांगत आहे. बोला जय गजानन. झोपू नका, बरोबर आनंदाने ऐका. तसं माझ्या प्रवचनामध्ये कोणी झोपतही नाही म्हणा. बोला जय गजानन.
आता एकदा द्रौपदी कृष्ण भगवंतासोबत बसलेली होती. कृष्ण भगवंताची द्रौपदी सखी म्हणजे मैत्रीण, जशा तुमच्या मैत्रिणी राहतात ना त्याप्रमाणे. आणि कृष्ण भगवंत द्रौपदीला नेहमी सखी म्हणत होते, कृष्ण म्हणत होते. एकदा द्रौपदी बसताना देव बसून होते आपले कृष्ण भगवंत, आणि द्रौपदी म्हणते की कान्हा, मला हे काही समजलं नाही रे. तू मला बहीण मानतो, तू मला प्रिय आहे, तू मला खूप मानतो आणि मी तुझी खूप भक्ती करते, तरी पण माझ्या जीवनामध्ये इतके संकट आले कसे? आले कसे? तू तर माझ्या जवळचा आहे. जेव्हा मी बोलवलं तेव्हा तू धावत धावत आला आणि माझी मदत केली. मग माझ्या जीवनामध्ये इतके संकट कसे आले? मला 5 पती मिळाले. माझं वस्त्रहरण करण्याचे प्रयत्न केला गेला आणि मला 12 वर्षाकरिता अरण्यामध्ये पाठविण्यात आलं. इतकं दुःख भोगत आहे, याचं कारण काय? तर कृष्ण भगवंत हसत हसत म्हणतात, जसं आपल्या महाराजांनी म्हटलं होतं त्याप्रमाणे, अग कर्माचे फळ भोगावेच लागतात. त्यातून मी सुद्धा सुटलेलो नाही. स्वतः देव, मी सुद्धा सुटलेलो नाही. जसे कर्म कराल तसंच फळ मिळेल. जर तुम्ही बी काट्याचं लावा, बाबुळाचं लावाल, तर त्याला आंब्याचं झाड कसं होईल? आंब्याचे फळ कसे लागतील? कर्माचे फळ भोगावेच लागतात. आणि ते या जन्माचे म्हणून नाही, मागच्या जन्मीचे कर्माचे फळ सुद्धा या जन्मी भोगावे लागतात. आता मी तुला काय सांगू ग? तर द्रौपदी म्हणते, देवा म्हणा खोलाशीवार सांगा, मी इतके दुःख का भोगत आहे? तुमचा माझ्या डोक्यावर इतका वरदहस्त असताना तुम्ही तर साक्षात भगवंत आहे, परमेश्वर आहे. 2 मिनिट. इतकं मला दुःख का भोगावं लागत आहे? तर देव म्हणतात, द्रौपदी, तू मागच्या जन्मी एक ऋषीची कन्या होती, एक ऋषीवर होते, त्यांची तू मुलगी होती. आणि तुझ्या मनामध्ये इच्छा होती की मला नवरा खूप छान मिळाला पाहिजे, म्हणून तू भोले शंकर बाबांची भक्ती केली, ओम नमः शिवायचा जाप केला आणि तू त्या ठिकाणी जाऊन बसली, भगवंताचा जप केला, जो पंचाक्षरी मंत्र आहे. कोणता? न मह शि वा य. नमः म्हणजे नमस्कार, शिवाय शिवजी मी तुला नमस्कार करतो, हा जप केला. आणि त्या ठिकाणी भोले बाबा प्रकट झाले. बोलो भोले शंकर बाबा की. भोले शंकर बाबा प्रकट झाले आणि म्हणायला लागले, अगं तुला काय वरदान पाहिजे सांग. तर ती बुसकाळून गेली, तिला काही समजलं नाही आणि ती देवाला बघून एकदम भांबावून गेली. त्या याच्यामध्ये ती काय बोलली तिलाच कळलं नाही. जसं आमच्यासोबत कधी कधी होते ना, अतिसुख जर आलं तर आपल्याला सुद्धा आपलं डोकं काम करत नाही. जसं आपण घर बांधलं, खूप लोक येत आहे, खूप सुंदर घराची स्तुती होतं, अगं काय घर बांधलं ग तू, वणीमध्ये असं घर एकही नाही. त्यावेळेस भांबवून जातो माणूस. त्याप्रमाणे देवाला बघून ही बिचारी भांबवून गेली. देवाने म्हणलं काय पाहिजे तुला? तर हिने काय म्हणलं की मला असा नवरा पाहिजे जो धर्माचा रक्षक असेल, तो धर्मदाता असेल, धर्माला मानत असेल. मला असा नवरा पाहिजे जो बलशाली असेल, जो खूप पराक्रमी असेल. मला असा नवरा पाहिजे जो धनुर्धरी, धनुर्विद्यामध्ये पारंगत असेल. मला असा नवरा पाहिजे दिसायला खूप सुंदर असेल. आणि मला असा नवरा पाहिजे जो विद्वान असेल. देवाने घडलं, तथास्तु बेटा, वरदान दिलं. आणि नंतर देव म्हणायला लागले की तू जे मागितलं ते 5 वरदान मागितले, तुला 5 नवरे मिळतील. बोला जय गजानन. पहिला नवरा, तुम्ही काय म्हटलं की मला धर्माचा दाता पाहिजे, धर्माचा रक्षक पाहिजे. ते कोण? युधिष्ठिर धर्मराज. मला बलशाली पाहिजे, पराक्रमी पाहिजे, ज्याच्यामध्ये 1000 हत्याचं बळ असलं पाहिजे, तो भीम. मला धनुर्विद्यामध्ये पारंगत नवरा पाहिजे, तो कोण? अर्जुन. मला सुंदर दिसलेला पाहिजे, तो कोण? नकुल. आणि मला विद्वान पाहिजे, तो सहदेव. म्हणून ग तुला 5 नवरे मिळाले. नंतर ते माझे माणसं वस्त्रहरण कसं झालं? इतके माझे 5-5 नवरे असताना माझं वस्त्रहरण करण्याचा दुःशासनाने प्रयत्न केला, हे कसं झालं? हे मला पटलं नाही देवा. तर त्या जन्मामध्ये सुद्धा हाच प्रसंग आलेला आहे ग. तुझ्या हाताने असा कर्म झाला की तुला हे फळ भोगावं लागलं. तू एकदा आपल्या सखी सोबत, मैत्रिणी सोबत नदीच्या बाजूने येत होती सडकेवरून. तिथे एक साधू बाबा होते, ज्यांनी आपले वस्त्र उतरवले आणि नग्न अवस्थेमध्ये ते गंगेमध्ये डुबकी मारायला गेले. तितक्यामध्ये तिकडून एक वानर आला. त्या वानराने त्या बिचाऱ्या साधू बाबाचे कपडे उचलले आणि एका झाडावर नेऊन ठेवून दिले आणि तो वानर पळून गेला. हा बिचारा साधू बाबा नग्न अवस्थेमध्ये तसाच बाहेर निघाला. इकडे तिकडे कोणी तर पाहत तर नाही ना.
आणि ते वस्त्र घेण्याकरिता बिचारा त्या ठिकाणी जायला लागला. तेव्हा तू आपल्या मैत्रिणीसोबत त्या साधू बाबावर हसत होती की वानर कपडे घेऊन गेला आणि तू असा नग्न आहे. तिने खूप अट्टहास केला, तू हसायला लागली. म्हणून या जन्मामध्ये तुला त्याचं कर्माचं फळ भोगावं लागलं आणि तुला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझी कृपा असल्यामुळे तू या जन्मी माझी भक्ती केल्यामुळे तुझ्यावर ती पाळी मी येऊन दिली नाही आणि तुझं मी लाज वाचवली. प्रवचन संपलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते बाबा